प्रतापगडाजवळ शिवरायांनी अफजल खानाला फाडले ही शिवचरित्रातील एक अत्यंत महत्त्वाची आणि गाजलेली घटना। या प्रसंगाने खानाचा ब्राह्मण वकील कृष्णाजी भास्कर देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला। त्याला कारण देखील तसेच आहे। या प्रसंगावर अनेकांनी परस्पर विरोधी माहिती इतिहास म्हणून सांगितली आणि हा मोठ्या वादाचा आणि चर्चेचा विषय होऊन बसला। आजचा हा व्हिडिओ या कृष्णाजी भास्करावरच आहे, पण आधी एक स्पष्टीकरण देतो। कुलकर्णी हे पदावरून पडलेले पड नाव आहे। कृष्णाजी भास्कराचे मूळ आडनाव अजून पुराव्यासकट माहिती नाही। या कृष्णाजी भास्कराच्या विषयावर सर्वसामान्य इतिहास बघताना सतत पडणारे काही प्रश्न असे आहेत। हा कृष्णाजी भास्कर कोण होता? शिवराय आणि अफजल खानाच्या भेटीवेळी याने काय केले होते? त्याने शिवरायांच्या वर तलवारीचा वार केला होता का? याला शिवरायांनी मारले की जिवंत सोडले? त्या काळी हा एकच कृष्णाजी भास्कर होता की दुसरे आणखी एक कृष्णाजी भास्कर देखील होते? शिवरायांच्या प्राणावरच बेतलेल्या या भयानक घटनेत मुख्य कटाच्या पोटात असलेला आणखीन एक कट कोणता होता? हा कृष्णाजी भास्कर गद्दार होता का? गद्दार नेमके कुणाला म्हणतात? या सर्व घटनेमध्ये जातीयवाद आणणाऱ्यांची भूमिका काय असते? ते सादर करीत असलेले पुरावे खरे असतात की खोटे? मूळ पुरावे काय सांगतात? ही सर्व घटना प्रत्यक्षात कशी घडली होती? कृष्णाजी भास्कराच्या विषयावर थोर संशोधक आणि मान्यवर इतिहास लेखकांनी त्यांच्या पुस्तकात काय लिहिलेले आहे? आता इतके सारे प्रश्न या कृष्णाजी भास्कराच्या प्रकरणासंबंधात आहेत, पण या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्याशिवाय हा सर्व प्रकार स्पष्ट होणारच नाही। तेव्हा पद्धतशीरपणे आणि टप्प्याटप्प्याने आपण हे सर्व प्रकरण जाणून घेऊया। सुरुवात अर्थातच पुराव्यांपासून करूया। शिवकालीन बखरी व काव्यग्रंथ, शकावल्या, याद्या, अस्सलपत्रे, पोवाडे अशा अनेक कागदपत्रांतून प्रतापगडाजवळ झालेल्या शिवराय आणि अफजल खानाच्या भेटीचा प्रसंग वर्णन केला गेला आहे। पण या सर्व वर्णनांच्या मधील फक्त कृष्णाजी भास्कर या व्यक्ती संबंधीचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। वकिलांच्या गाठीभेटी आणि भेटीनंतर झालेले युद्ध हे सर्व जर सांगत बसलो तर हा विषय फारच मोठा होईल। आता विविध साधनांच्या मधील या घटनेसंबंधीची वर्णने पाहूयात। सभासद बखर ही खुद्द शिवछत्रपतींच्या सेवेतील व्यक्तीने लिहिलेली आहे। या बखरीत कृष्णाजी भास्कर हा खानाचा वकील होता। शिवराय अफजल भेटी वेळी हा कृष्णाजी शामियान्यात जवळच होता, एवढेच या बखरीत कृष्णाजी भास्करासंबंधी दिलेले आहे। कृष्णाजी भास्कराने शिवरायांच्यावर वार केला की नाही आणि शिवरायांनी त्याचे काय केले हे या बखरीत दिलेले नाही। चिटणीस बखर ही या प्रसंगानंतर 150 वर्षांनी म्हणजे 1811 साली लिहिलेली आहे। यातील मजकूर असा: कृष्णाजी भास्कर हा ब्राह्मण खानाचा वकील होता। खानावर शिवरायांनी वार करताच हा शिवरायांच्या वर चालून आला, तेव्हा तानाजी मालुसरे आणि जिवबा महाले यांनी त्याच्यावर पट्ट्याचे वार करून त्याला जखमी केले। तेव्हा शिवरायांनीच याला मारू नका असे सांगितले। नंतर हा कृष्णाजी भास्कर खानाच्या गोटामध्ये म्हणजे छावणीमध्ये येऊन इतर लोकांच्या बरोबर पळून गेला। शेडगावकर बखरीमध्ये खानाने आपला कारकून दत्ताजी भास्कर याला हेजिबीस म्हणजे वकिलीसाठी शिवरायांच्याकडे पाठविले। भेटीच्या वेळी हा शामियान्यात होता इतकाच मजकूर या कृष्णाजी भास्करासंबंधी आहे। त्याने वार केला की नाही आणि त्याचे पुढे काय झाले याची माहिती या शेडगावकर बखरीत नाही। 91 कलमी बखर ही शिवरायांचे वाकेनवीस दत्ताजी त्रिमल यांनी लिहिली आहे असे मानले जाते। या बखरीच्या 3 मराठी आणि 1 इंग्रजी अशा 4 प्रती आहेत। यात परस्पर विरोधी माहिती दिलेली आहे। शिवरायांनी खानाचे पोट फाडल्यानंतर कृष्णाजी पंतांनी शिवरायांच्यावर तलवारीचा वार केला, पण तो लागू झाला नाही म्हणजे परिणामकारक झाला नाही असे वर्णन सर्व प्रतींमध्ये आहे। पण या पुढचा मजकूर एका प्रतीमध्ये शिवरायांनी कृष्णाजी भास्कराला मारले नाही तर त्याला जिवा महालेंनी मारले असे आहे, तर दुसऱ्या प्रतीत शिवरायांनी कृष्णाजी भास्कराला मारायला धावलेल्या आपल्या लोकांना थांबवले व कृष्णाजी भास्कराला जिवंत जाऊ दिले असे वर्णन आलेले आहे। हा बदल कुणी, केव्हा आणि का केला आहे त्याची माहिती मात्र उपलब्ध नाही। हे दोन्ही मजकूर वेगवेगळे असल्यामुळे इथे वाचक घोटाळ्यात पडतो। हा प्रसंग मांडणारे काही लेखक त्यांना सोयीचा वाटेल तोच मजकूर वापरतात, पण दुसरा मजकूर मात्र सांगत नाहीत। याशिवाय इतरही काही बकरी आहेत, पण त्या आत्ताच सांगितलेल्या बकरींच्या पैकी एखादीच्या वाढवलेल्या आवृत्त्या आहेत, त्यामुळे त्यांचा विचार इथे करायची आपल्याला गरज नाही। जेधे शकावली हे शिवचरित्राचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे। यात अफजल खानाने कृष्णराव हेजीब म्हणजे वकील,
राजश्री स्वामींकडे म्हणजे शिवरायांच्याकडे पाठविला एवढाच उल्लेख आहे. कृष्णाजी भास्कराने काय केले व त्याचे काय झाले हे यात दिलेले नाही. जेधे करण्यामधील मजकूर असा आहे. शिवरायांनी वाघनखाने खानाचे पोट फाडले. खानाचे हेजीब व हुद्देकरी यांनी राजश्रीवर हत्यार धरले. तेव्हा जीव महाला व सर्जाराऊ व लोक येऊन हेजीब म्हणजे खानाचा वकील व हुद्देकरी म्हणजे खानाचे रक्षक मारिले. यात खानाच्या वकिलाने शिवरायांच्या वर हत्यार चालविले व या वकिलाला शिवरायांच्या लोकांनी ठार केले असे नमूद केलेले आहे. तामिळनाडूमधील तंजावर शहरातील बृहदीश्वर मंदिरातील शिलालेख भोसले वंशचरितम या नावाने पुस्तकात छापला गेला आहे. यात खानाची तलवार घेऊन कृष्णाजी पंत हेजीब शिवरायांच्यावर वार करू लागला. शिवरायांनी सांगून देखील तो ऐकेना. तेव्हा राजांच्या खिजमतगाराने कृष्णाजी पंतास मारून दुधड केला असा मजकूर आहे. दुधड करणे म्हणजे शरीराचे 2 तुकडे करणे. हे झाले बखरी, शकावल्या, करीना, शिलालेख इत्यादींच्या मधील वर्णन. आता आपण समकालीन आणि अस्सल मानले जाणारे पुरावे पाहूयात. यामध्ये शिवभारत हा काव्यग्रंथ, अज्ञानदास शाहिराचा पोवाडा आणि वाई परगण्याची यादी हे महत्वाचे आहेत. शिवकालीन शाहीर अज्ञानदास याने अफजल वदाचा पोवाडा रचून खुद्द शिवरायांना व जिजाऊंना त्या घटनेनंतर लगेचच गाऊन दाखवला होता. त्यामुळेच या पोवाड्याचे महत्व मोठे आहे. या पोवाड्याची एक लहान प्रत मूळची आहे, तर दुसरी मोठी प्रत मजकूर वाढवलेली, सुरुवात व शेवट बदललेली, चौकांची संख्या 11 वरून 34 केलेली आणि यातील मजकूर ही बदललेली अशी आहे. आता एकच व्यक्ती म्हणजे अज्ञानदास शाहीर एखादी घटना एकाच प्रकारे वर्णन करेल हे तर उघडच आहे. तो त्या एकाच घटनेची परस्पर विरोधी वर्णने कशी करेल? या 2 पोवाड्यातील हा महत्वाचा फरक संशोधक कैलासवासी श्री भावे यांनी प्रथम उघडकीस आणला होता व दोन्हीमध्ये लहान पोवाडाच महत्वाचा आहे हे त्यांनी नमूद केले होते. आधी आपण मूळच्या लहान व विश्वसनीय पोवाड्यातील मजकूर पाहूया. शिवरायांनी खानाला फाडल्यानंतरचे यातील वर्णन असे आहे. सैद बंडू देखिला पडला, त्याचा बामन म्हणजे कृष्णाजी भास्कर मोहरे आला. परत परत फिर रे माघारा, सर्जा शिवाजी बोलिला. बामन मारू नये तुला. क्रिया म्हणजे दिलेला शब्द देवाची आम्हाला. महाराज खदा खदा हसीला, हातीचा पट्टा टाकून दिला. शिवाजीच्या महालदारानं घातली शीघ्र उडी त्यानं. बरच्या म्हणजे लहान भाला, बरच्या बरानपुरी काढीला, त्याने अचाट फेकून दिला. नाभी कमळी बैसला, बरच्या पाठीला फुटला. म्हणजे बेंबीत घुसलेला बरच्या पाठीतून बाहेर आला. बामन हर हर बोलिला, त्याचा प्राण निघून गेला. आता आपण मोठ्या आणि मजकूर वाढवलेल्या आणि बदललेल्या पोवाड्यातील वर्णन पाहूया. अब्दुल खान झाला पुरा, कृष्णाजी भास्कर उठावला. शिवाजी राजा बोलला, ब्राह्मणा मारू नये तुला. तुझसी मारिता शंकर हसेल आम्हाला. ना ऐकता ब्राह्मणे हात दुसरा टाकीला. ब्राह्मणा मारू नये तुला. क्रिया शहाजीची आम्हाला. कृष्णाजी ब्राह्मणाने हात तिसरा टाकीला. होईल ब्रह्महत्या भोसल्याशी. शिवाजीने राखीला. कृष्णाजी ब्राह्मण मागे सरला. सैद बंडू मोहरे आला. जवळ होता जीव महाल्या, त्याने सैद पुरा केला. आता आपण पाहिलेल्या दोन्ही पोवाड्यातील वर्णनातील फरक स्पष्टच आहे. छोट्या पोवाड्यामध्ये शिवरायांच्या महालदाराने बरच्या फेकून मारताच कृष्णाजी भास्कर ठार झाला असे वर्णन आहे. तर मोठ्या पोवाड्यात शिवरायांनी कृष्णाजीला राखले म्हणजे मारले नाही व तो मागे सरला असे सांगितले आहे. छोट्या पोवाड्यातील बामन शब्दाऐवजी मोठ्या पोवाड्यामध्ये ब्राह्मण शब्द वापरला आहे. शंकर हसेल, ब्रह्महत्या होईल. शहाजी राजांना आम्ही ब्राह्मण मारणार नाही हा शिवरायांनी दिलेला शब्द हे सर्व वाढीव आणि नंतर घातलेले आहे. आता शिवभारत या शिवरायांच्याच पदरच्या राजकवी परमानंद नेवासकरांनी शिवरायांच्याच आज्ञेवरून लिहिलेल्या संस्कृत ग्रंथामधील अफजल वदाचे वर्णन पाहूया. शिवराय अफजल खानासमोर येताच खानाने आपल्या हातातील अकुंठित म्हणजे उघडी किंवा नागवी तलवार त्याच्या सेवकाच्या हातात दिली. पुढे शिवरायांच्या शस्त्राच्या वाराने पोटातून बाहेर पडलेली आतडी जशीच्या तशीच सर्व आपल्या हाताने धरून ह्याने मला मारले, ह्या शत्रूला वेगाने ठार करा असे खानाने म्हणताच तो मागे उभा असलेला सेवक अफजल खानाची तलवार घेऊन शिवरायांना ठार मारण्याच्या इच्छेने एकदम शिवरायांच्या वर चालून गेला. ब्राह्मणास शिवाजी ठार मारणार नाही असे जाणून धनी अफजल खानाने त्या ब्राह्मण योद्ध्यास या युद्धात निविष्ट केले होते.
तो ब्राह्मण आहे असे ऐकून जाणत्या व नीतीने वागणाऱ्या शिवाजीराजाने त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाही. अफजल खानाचे ते सैनिक तिथे पोचले नाहीत, तोच त्याने ती तलवार शिवाजीराजांवर हाणली. त्याने मारलेली ती तलवार त्या समयी शिवाजीने आपल्या तलवारीने अडवली आणि पट्ट्याने त्याच्या धन्याच्याही डोक्याचे 2 तुकडे केले. धिप्पाड शत्रूचे पट्ट्याने कापलेले डोके वज्राने फोडलेल्या पर्वत शिखराप्रमाणे लगेच खाली पडले. शिवभारतातील या वर्णनात खानाच्या वकिलाचे नाव दिलेले नाही, पण तो ब्राह्मण होता आणि त्याने शिवरायांच्या वर तलवारीचा वार केला हे सांगितलेले आहे. मूळ श्लोकात असलेल्या त्याच्या धन्याच्याही डोक्याचे या शब्दाऐवजी भाषांतर करताना त्याच्या धन्याच्या डोक्याचेही असा मजकूर छापलेला आहे. त्याच्या धन्याच्याही डोक्याचे 2 तुकडे केले हे भाषांतर घेतले तर कृष्णाजी भास्कराच्या बरोबरच त्याच्या धन्याच्याही म्हणजे अफजल खानाच्याही डोक्याचे 2 तुकडे केले असा अर्थ दिसतो. अर्थात हे इतर अर्थ बरोबर की चूक हे जाणकार संस्कृत तज्ञच सांगू शकतील, तेव्हा तो विषय तात्पुरता इथे सोडून देऊया. शिवभारतात या ब्राह्मण सेवकाचे नाव दिलेले नसले तरी याआधी आपण पाहिलेल्या पुराव्यांमधून हा ब्राह्मण सेवक म्हणजे कृष्णाजी भास्करच होता हे स्पष्ट आहे. कृष्णाजी भास्कराचा वार शिवरायांनी अडवला असे शिवभारतात म्हटले आहे, पण पुढे त्याला जिवंत सोडून दिले की मारले हे परमानंदांनी लिहिलेले नाही. शिवभारत ग्रंथ स्पष्टपणे कृष्णाजी भास्कराचे नाव घेऊन त्याचा शेवट काय झाला हे सांगत नाही एवढे मात्र खरे आहे. आता राहिला शेवटचा महत्वाचा पुरावा. याचे नाव आहे वाई परगण्याचा यादीनामा. हा यादीनामा भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे या संस्थेच्या शिवचरित्र साहित्य 6वा खंड यामध्ये प्रकाशित झालेला आहे. या खंडाचे संपादक आहेत ज्येष्ठ इतिहास संशोधक व लेखक कैलासवासी ग.ह. खरे. या यादीनाम्यामध्ये वाई परगण्यावर कोणकोणत्या राजवटीमधील कोणकोणत्या सत्ताधीशांचा अंमल होता हे काळानुसार नोंदलेले आहे. महत्वाचे म्हणजे यात वाई परगण्याच्या सुभेदारांची व त्या सुभेदारांच्या हाताखालील हवालदारांची नावे नमूद केलेली आहेत. यातील अफजल खान वाईचा सुभेदार असताना त्याची व शिवरायांची जी प्रसिद्ध भेट प्रतापगडाजवळ झाली त्याच्या देखील नोंदी आहेत. या नोंदी अशा: शके 1581 विकारी नाम संवत्सरे खान आजम शिवाजी भोसले याचे भेटीस गेले. त्याने चंपाषष्टीचे रोजी मार्गसरस म्हणजे मार्गशीर्ष मासी जिवे मारिले, लष्कर लुटिले. याच्या खालची नोंद आणखीनच महत्वाची आहे ती अशी: पिढी वजीर 34 कारकीर्द अफजल खान याचे मुदतीस हवालदार झाले. याच्या खाली खानाच्या सुभेदारीच्या काळातील त्याच्या हाताखालील हवालदारांची नावे दिलेली आहेत व याच्या शेवटी अखेरचा हवालदार आहे कृष्णाजी भास्कर. इथे कृष्णाजी भास्कराचे काय झालेले आहे ते दिलेले आहे. कृष्णाजी भास्कर मशारा निल्ले हे जीव शिवाजीराजे भोसले याकडे पाठविले. मुलाखतीचे वक्ती शिवाजी भोसला याने खान आजमास जिवे मारिता मशार मुले म्हणजे कृष्णाजी भास्कर राजे आजमावरी म्हणजे शिवरायांच्या वरी हत म्हणजे हात म्हणजेच वार केला. राजे आजमाने पट्ट्याचे वार देता पंडित मशारनुले ठार झाले. याच नोंदीतून कृष्णाजी भास्कर हा खान वाई परगण्याचा सुभेदार असताना त्याच्या हाताखाली वाईचा हवालदार होता. त्याला खानाने शिवरायांच्याकडे हेजीब म्हणजे वकील म्हणून पाठवले. भेटीवेळी खानाला शिवरायांनी मारताच कृष्णाजी भास्कराने शिवरायांच्यावर वार केला आणि शिवरायांनी पट्ट्याचे वार करताच कृष्णाजी भास्कर ठार झाला. ही संपूर्णपणे स्पष्ट माहिती कळते. आपण आता महत्वाचे पुरावे पाहिले. आता ही सर्व घटना कशी घडली आणि यात कृष्णाजी भास्कराने जे केले ते किती महत्वाचे होते ते पाहूया. शिवरायांना मिठी मारण्यापूर्वी अफजल खानाने त्याच्याकडे असलेली त्याची अकुंठित म्हणजे बिनम्यानाची उघडी तलवार कृष्णाजी भास्कराच्या हातात दिली. शिवरायांनी खानाचे पोट फाडताच खानाची मिठी सैल झाली. शिवराय झटकन बाजूला झाले. खानाने शिवरायांना मारा असे म्हणताच कृष्णाजी भास्कर खानाची ती तलवार उगारून शिवरायांना ठार मारण्यासाठी चालून गेला. कृष्णाजी भास्कराने शिवरायांच्यावर तलवारीचा घाव घातला, पण हा वार आपल्या हातातील तलवारीने चपळाईने अडवून शिवरायांनी दुसऱ्या हातातील पट्ट्याच्या घावाने कृष्णाजी भास्कराला ठार केले. शिवरायांना जिवे मारण्याच्या या कटात कृष्णाजी भास्कर खानाबरोबरच सामील होता. ब्राह्मणाला शिवराय ठार मारणार नाहीत असा विचार करूनच खानाने कृष्णाजी भास्कराला यात महत्वाची कामगिरी दिलेली होती. हा कृष्णाजी भास्कर योद्धा म्हणजे लढवय्या होता हे कारण तर शिवभारतातच नमूद आहे.
वकील असण्यासोबतच तो शस्त्र देखील अचूक चालवेल म्हणूनच खानाने त्याला आपल्याजवळ ठेवले होते आणि आपली उघडी तलवार त्याच्या हातात दिली होती. शिवरायांना ठार करण्यासाठी अफजल खानाने रचलेल्या कटाच्या पोटातील हा दुसरा गुप्त कट होता. म्हणजे खानाच्या कट्यारीच्या वाराने शिवराय जर ठार झाले नाहीत तर कृष्णाजी भास्कराने तलवारीने शिवरायांना ठार मारावे अशी ही योजना होती. शिवराय ब्राह्मणाला मारणार नाहीत या समजुतीच्या ढालीमागे आणि वकिलीच्या मुखवट्याखाली खानाने या घातकी मारेकऱ्याला म्हणजेच कृष्णाजी भास्कराला अगदी बेमालूमपणे लपवले होते. या सर्व घटनेत कृष्णाजी भास्कराची ब्राह्मण ही जात दोन बाबतीमध्ये महत्वाची होती. एक म्हणजे ब्राह्मणाला शिवराय मारणार नाहीत हा खानाचा अंदाज एका अर्थाने बरोबर होता. ब्राह्मणाला मारणे हे घोर पाप समजण्याचा तो काळ होता. दुसरी बाब म्हणजे त्या काळी हिंदू राजांशी वाटाघाटी किंवा बोलणी करताना शक्यतो ब्राह्मण जातीचा व्यक्तीच वकील म्हणून पाठवला जाईल. शिवरायांचे देखील बहुतेक सर्व वकील हे ब्राह्मणच होते. या वकिलांनी लढाई किंवा हाणामारीच्या प्रसंगी तटस्थ राहावे, त्यांनी शस्त्र घेऊन लढाई करू नये असा संकेत होता. तसेच या वकिलांना कुणीही मारू नये अशी देखील रूढ प्रथा होती. इतकेच काय, वकिलाचा अपमान करणे हे सुद्धा त्याच्या राजाचा अपमान समजला जाई. कृष्णाजी भास्कर हा वकील असल्याने तो शस्त्राने आपल्यावर वार करणार नाही असे वाटल्यानेच बहुधा शिवरायांचे काही क्षण त्याच्याकडे दुर्लक्ष झाले होते. याचाच फायदा घेऊन ब्राह्मणत्वाच्या संरक्षणाखाली आणि वकिलीच्या मुखोट्याखाली लपलेल्या कृष्णाजी भास्कराने झटकन शिवरायांच्यावर वार केला. आता कृष्णाजी भास्कराने वकील असून देखील शिवरायांच्यावर वार केला ही त्याची कृती खानासारख्या कपटी माणसाच्या सेवकाला शोभेल अशीच होती. वकिलीचा धर्म वगैरे तात्विक बाबी कृष्णाजी भास्कराने तेव्हाच उडवून लावल्या होत्या. अत्यंत आणीबाणीच्या अशा या जीवघेण्या संकटावेळी क्षणाचाही विचार न करता शिवरायांनी कृष्णाजी भास्कराचा तो वार अडवला आणि पट्ट्याचा घाव घालून कृष्णाजी भास्कराला त्या क्षणीच ठार केले. अफजल खानाला फाडण्याबरोबरच ब्राह्मणाला शिवराय मारणार नाहीत हा खानाचा समज आणि वकिलाला मारू नये ही रूढी या दोन्हीही घातक बाबी शिवरायांनी त्याच वेळी फाडून टाकल्या. शिवरायांची चपळाई, शस्त्रकौशल्य, प्रसंगावधान आणि क्षणात निर्णय घेण्याची अद्वितीय क्षमता यामुळेच शिवराय बचावले. कृष्णाजी भास्कराने शिवरायांच्यावर हल्ला केल्याचा परिणाम म्हणून आणखीन दोन घटना घडल्या. शिवराय कृष्णाजी भास्कराशी लढण्यात गुंतल्याची संधी साधून पोट फाडले गेलेला अफजल खान शामियानातून बाहेर निसटला आणि त्याच वेळी शिवरायांचे लक्ष कृष्णाजी भास्करावर खिळले असल्याची संधी साधून खानाचा अंगरक्षक बडा सय्यद उर्फ सय्यद बंडा शिवरायांच्यावर पाठीमागून हल्ला करायला तलवार घेऊन वेगाने धावून आला. तेवढ्यात शिवरायांचे अंगरक्षक जीवा महालेंनी चपळाईने वार करून सय्यद बंडाचा तलवारधारी हात हवेतच छाटला आणि मागोमाग दुसऱ्या सपाट्याने सय्यद बंडाला देखील ठार केले. जीवा महाले आणि संभाजी कावजी यांनी यावेळी काय केले होते याची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहेत. तुम्हाला पूर्ण प्रसंग जाणून घ्यायचा असेल तर ते व्हिडिओ जरूर पाहावेत. तर शिवराय आणि अफजल खान भेटीच्या या घटनेत 3 वेळा शिवरायांच्यावर जीवघेणे वार झाले होते. एक खानाने केलेला कट्यारीचा वार, दुसरा कृष्णाजी भास्कराने केलेला तलवारीचा वार आणि तिसरा हवेतच कापला गेलेला सय्यद बंडाचा वार. याच धामधुमीत शिवरायांच्या डोक्याला जखम होऊन खोक पडली होती. यावरून हा सर्व प्रकार म्हणजे अफजल खानाने शिवरायांना ठार मारण्यासाठी अत्यंत चतुराईने रचलेला आणि भयानक असा तिहेरी सापळा होता हे स्पष्ट कळते. आणि यातील कृष्णाजी भास्करामुळे काय काय घडले ते आता आपण सविस्तर पाहिले. अफजल खान आणि कृष्णाजी भास्कर हे दोघेही मरताना एक महत्वाचा धडा मात्र शिकूनच मेले. कितीही अचूक कट रचला, ब्राह्मण जातीमुळे शिवराय मारणार नाहीत असा समज करून घेतला, वकिलाच्या मुखोट्याखाली मारेकरी दडविला आणि त्याने अचानक वार करून घात करायचा प्रयत्न केला तरी शिवराय या सगळ्याला पुरून उरणारे आणि सेकंदात घातक समजुतींनाही छाटून टाकणारे, शस्त्र आणि शास्त्र दोन्हीमध्ये कुशल असलेले अतुलनीय बुद्धिमत्तेचे धनी आहेत. हाच तो धडा. आता आपण या सर्व प्रसंगावर मान्यवर इतिहासकारांनी काय लिहिले आहे ते पाहूया. कुठल्याही इतिहास संशोधकाने त्याच्या पुस्तकात काय लिहिले आहे ते संदर्भ म्हणून वापरायचे नसते. त्याने ज्या संदर्भावर प्रसंग वर्णन केलेले असतात ते मूळ पुरावे वाचून आपण आपला निष्कर्ष काढायचा असतो. पण कृष्णाजी भास्कराचे हे प्रकरण परस्पर विरोधी मतांनी इतक्या विकोपाला गेले आहे की यात
मान्यवर लेखकांची मते तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी नमूद करणे मला महत्त्वाचे वाटते. शिवाय यामुळे कुणी नेमके काय म्हटले आहे हे देखील तुम्हाला सर्वांना कळेल. कैलासवासी कृ. केळुस्कर त्यांच्या 1920 सालच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र या पुस्तकात लिहितात, कृष्णाजी नावाच्या खानाच्या कारभाऱ्याने तलवारीने शिवरायांच्यावर 2-3 वार केले, पण शिवरायांनी त्याला ब्राह्मणास मारू नये अशी मला माझ्या वडिलांची आज्ञा आहे, तू निघून जा असे बोलून सोडून दिले. आता हा मजकूर अज्ञानदासाच्या मजकूर बदललेल्या पोवाड्यावर आधारित आहे ते आपल्याला लगेच कळते. कैलासवासी दी. काळे त्यांच्या 1960 सालच्या छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकात कृष्णाजी भास्कराने केलेला वार शिवरायांनी तलवारीने अडवला इतकेच सांगतात. त्याला शिवरायांनी मारले की सोडले हे यात दिलेले नाही. कैलासवासी ह. खरे त्यांच्या 1972 सालच्या निवडक लेख या पुस्तकात लिहितात, खानाची किंकाळी ऐकताच वकील कृष्णाजी भास्कर शिवाजीवर धावून आला, पण शिवाजीने पट्ट्याचा वार करताच तो ठार पडला. कैलासवासी सी. बेंद्रे छत्रपती शिवाजी महाराज पूर्वार्ध या 1972 सालच्या पुस्तकात सांगतात, कृष्णाजी भास्कराने तलवार उगारली याबद्दल विशेष पुरावा नाही. त्याने आपण शिवाजीच्या कटात सामील नसल्याचा देखावा केला. तसे नसते तर शिवाजीने पुढे त्याला सुभेदारीवर ठेवलेच नसते. बेंद्रे यांनी शिवभारत मांडलेले नाही आणि त्यांनी वाई परगण्याची यादी पाहिलेली नसावी हे यातून स्पष्ट दिसते. आणि ते जे सांगतात ते शिवरायांचे सुभेदार कोण होते हे आपण याच व्हिडिओत पुढे पाहणारच आहोत. कैलासवासी रियासतकार सरदेसाई त्यांच्या 1935 सालच्या शककर्ता शिवाजी या मराठी रियासतीच्या खंडात वाईचा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याला खानाने वकील म्हणून पढवून पाठवले हे लिहितात. पण भेटीवेळी कृष्णाजी भास्कराने काय केले आणि शिवरायांनी त्याला मारले की सोडले हे सरदेसाईंनी दिलेले नाही. कृष्णाजी भास्कराचे कुलकर्णी हे आडनाव आणि त्याचे वंशज वाईला राहत असल्याची जादा माहिती मात्र सरदेसाईंनी नमूद केलेली आहे. कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या राजा शिवछत्रपती या प्रसिद्ध पुस्तकात लिहितात, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वाईकर खानाचा वकील म्हणून प्रतापगडावर गेला. खानाचे पोट शिवरायांनी फाडताच खान ओरडला. तेवढ्यात कृष्णाजी भास्कराने तलवारीने महाराजांच्या वर वार काढला. महाराजांनी त्याला ब्राह्मणास शिवाजी मारणार नाही असे सांगितले, तरीही तो महाराजांच्या वर चालून आला. मग मात्र त्याच्या ब्राह्मण्याचा क्षणभरही विचार न करता महाराजांनी कृष्णाजी पंतास तलवारीच्या सपाट्याने ठार केले. शककर्ते शिवराय या 1980 सालच्या पुस्तकात लेखक विजयराव देशमुख लिहितात, खान ओरडताच खानाचा वकील कृष्णाजी भास्कर तलवार घेऊन महाराजांच्या वर चालून गेला, परंतु पट्ट्याचा वार काढून महाराजांनी त्याला ठार केले. या झटापटीत महाराजांच्या डोक्याला गव्हा एवढी जखम झाली. श्री देशमुख यांनी वाई परगण्याचा संदर्भ वापरलेला आहे आणि तो त्यांच्या पुस्तकात त्यांनी नमूदी केलेला आहे. कैलासवासी सेतू माधवराव पगडी त्यांच्या 1989 सालच्या छत्रपती शिवाजी या पुस्तकात कृष्णाजी भास्कराचे नाव देत नाहीत, पण थोड्याच वेळात अफजल खानाचे सर्व शरीर रक्षक आणि त्याचा वकील जखमी तरी झाले अगर मारले गेले असे वर्णन लिहितात. कैलासवासी निनाद बेडेकरांच्या छत्रपती शिवाजी या 2013च्या पुस्तकात खानाचा वकील कृष्णाजी भास्कर खानाने दिलेली तलवार उपसून शिवाजी राजांच्या वर चालून आला, पण त्याला कापत शिवाजी राजांनी बाहेर जाणाऱ्या अफजल खानावर वार करून त्याच्या डोक्याची 2 शकले केली असे नमूद करतात. ज्येष्ठ इतिहास संशोधक व अभ्यासक गजानन भास्कर मेहेंदळे त्यांच्या शिवाजी हिज लाईफ अँड टाइम्स या इंग्रजी ग्रंथात सर्व महत्वाच्या पुराव्यांचा परामर्श घेऊन त्यांचा निष्कर्ष नोंदवतात तो असा, इट अपियर्स दॅट ही म्हणजे कृष्णाजी भास्कर वॉज किल्ड याचा मराठी अर्थ असे प्रकट होते, समोर येते किंवा दिसते की कृष्णाजी भास्कर मारला गेला. या सर्व लेखकांचे निष्कर्ष आता आपले पाहून झाले. कृष्णाजी भास्कराने शिवरायांच्यावर तलवारीचा वार केला आणि कृष्णाजी भास्कराला शिवरायांनी पट्ट्याच्या वाराने ठार केले. हा वाई परगण्याच्या यादीतील मजकूर किती महत्वाचा आहे हे या सर्व मान्यवर लेखकांच्या लिखाणातून स्पष्ट कळते. आता राहिले 2च अत्यंत महत्वाचे असे मुद्दे. ते म्हणजे या घटनेवेळी हा एकच कृष्णाजी भास्कर होता की 2 वेगवेगळे कृष्णाजी भास्कर यावेळी होते आणि या सर्व घटनेचे मूळ स्वरूप जातीयवादाने कसे बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे ते सांगणे. यातच कृष्णाजी भास्कर गद्दार होता का आणि गद्दार कुणाला म्हणावे
हा मुद्दा देखील समाविष्ट आहे. यानंतर सर्वात शेवटी सारांश पाहूया. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हा प्रतापगडाच्या त्या प्रसंगानंतरही जिवंत होता. एवढेच नाही तर तो शिवरायांच्या स्वराज्यात सुभेदार या मोठ्या पदावर होता असा दावा काही जण करतात. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर प्रतापगडच्या युद्धानंतर देखील जिवंत होता याचा पुरावा म्हणून जी पत्रे सादर केली जातात ती पत्रे बरोबरच आहेत. ही सर्व पत्रे 1659 नंतरची असल्याने यावेळी एक कृष्णाजी भास्कर जिवंत होते हे देखील खरेच आहे. पहिले पत्र 1667 सालचे आहे. त्यात कृष्णाजी भास्कर हे सुभेदार पदावर आहेत. त्यांनी मावळातील रोहिड खोऱ्याच्या हवालदाराला हे पत्र लिहिलेले आहे. हे कृष्णाजी भास्कर शिवरायांच्या स्वराज्यातीलच आहेत. दुसरे पत्र 1668 सालचे आहे. यावेळी हे कृष्णाजी भास्कर सुभेदार व कारकून तर्फ मावले म्हणजे शिवरायांच्या स्वराज्यातील मावळ तर्फेचे सुभेदार आहेत. पण खरा घोटाळा कळतो तो 1659 सालापूर्वीची म्हणजे प्रतापगडाच्या युद्धाच्या आधीची कृष्णाजी भास्कर हे नाव असलेली पत्रे पाहिल्यावर. ही पत्रे खानाचा वकील असलेला कृष्णाजी भास्कर प्रतापगड युद्धानंतर जिवंत होता का आणि तो शिवरायांच्या स्वराज्यात त्या घटनेनंतर अधिकारी होता का या प्रश्नाचा पूर्णपणे निकाल लावतात. तर आता या 3 पत्रांच्या मधील मजकूर पाहूया. पहिले पत्र शके 1581 म्हणजे इसवी सन 1659 सालचे आहे. हे पत्र अफजल खानाने गुंजन मावळचे विठोजी हैबतराव देशमुख यांना पाठवलेले आहे. या पत्रात अफजल खान म्हणतो, तुमचे बाबे र कृष्णाजी भास्कर दा पा वाई येही बहुत वजाने तारीफ करून मालूम केले. तुम्ही लोक कामाचे नामोसी असा. या पत्रात कृष्णाजी भास्कर नावापुढे दा 2 रेगा पा 2 रेगा वाई असे शब्द आहेत. इथे दा ऐवजी हा पाहिजे. हा पा वाई म्हणजे हवालदार परगणे वाई म्हणजेच कृष्णाजी भास्कर हवालदार परगणे वाई. आता या पत्रावरून स्पष्ट कळते की अफजल खान सुभेदार असलेल्या आदिलशाहीच्या ताब्यातील वाई परगण्याचा या पत्रातील कृष्णाजी भास्कर हा हवालदार होता. तो खानाच्या हाताखालचा नोकर होता. हाच कृष्णाजी भास्कर खानाने वकील म्हणून शिवाजी महाराजांच्याकडे पाठवला होता. हे पत्र अर्थातच प्रतापगड भेटीच्या थोडे दिवस अगोदरचे आहे. तसेच हा कृष्णाजी भास्कर शिवरायांच्या स्वराज्याच्या मुलखातील विठोजी हैबतराव देशमुख हे अफजल खानाला सामील व्हावेत म्हणून प्रयत्न करतो आहे. आता दुसरे पत्र 24 फेब्रुवारी 1658 ही याची तारीख आहे. हे पत्र औरंगजेबाने शिवरायांना लिहिलेले असून त्यात शिवरायांचे वकील रघुनाथ पंत यांच्या सोबत कृष्णाजी भास्करांनी लिहिलेले शिवरायांच्या मागणी संबंधीचे पत्र मिळाले असे औरंगजेब शिवरायांना कळवत आहे. आता या पत्रातील कृष्णाजी भास्कर हे 1658 साली शिवरायांच्या स्वराज्याच्या सेवेत आहेत हे उघडच आहे. तिसरे पत्र आणखीनच महत्वाचे आहे. याची तारीख आहे ऑक्टोबर 1658. हे पत्र शिवरायांनी लिहिलेले असून ते कृष्णाजी भास्कर देशाधिकारी व लेखक प्रांत 12 मावळ यांना लिहिलेले आहे. पत्रामध्ये शिवराय पवन मावळ व पौड खोरे यांच्या सीमेवरील 2 गावांमध्ये चालू असलेला शिवेचा तंटा आपण येईपर्यंत तहकूब करण्याची आज्ञा कृष्णाजी भास्करांना देत आहेत. या पत्रातील कृष्णाजी भास्कर हे यावेळी शिवरायांच्या स्वराज्यात 12 मावळ या प्रांताचे देशाधिकारी आहेत. आपण याआधी पाहिलेल्या 1667 1668च्या पत्रात हेच कृष्णाजी भास्कर मावळ प्रांताच्या सुभेदार पदावर आहेत. 1675च्या पत्रात ते वाई व सातारा परगण्याचे सुभेदार आहेत. शिवरायांनी 1673 मध्ये सातारा जिंकले. 1674 मध्ये वाई जवळचा केंजळगड जिंकला व त्यानंतर वाई परगणा काबीज केला. या दोन्ही कृष्णाजी भास्करांच्या मध्ये फरक आहे तो असा, खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हा 1659 साली आदिलशाही प्रांतातील वाई परगण्याचा हवालदार असून अफजल खान हा या परगण्याचा सुभेदार आहे. तर शिवरायांच्या पदरचे कृष्णाजी भास्कर हे 1658 साली 12 मावळ या शिवरायांच्या स्वराज्यातील प्रांताचे देशाधिकारी आहेत. या दोन्ही कृष्णाजी भास्करांचे प्रांत वेगळे आहेत, त्यांचे सत्ताधीश वेगळे आहेत आणि त्यांचे हुद्दे देखील वेगळे आहेत. तर असेही 1658-59 साली एकच नाव असलेले पण 2 पूर्णपणे वेगवेगळे असलेले कृष्णाजी भास्कर. आता हे सगळे इतके स्पष्ट करून देखील हे दोन्ही कृष्णाजी भास्कर म्हणजे एकच व्यक्ती होते असे कुणी म्हणणार असतील तर त्यांनी काही प्रश्नांची उत्तरे द्यावीत. शिवरायांच्या पदरचे कृष्णाजी भास्कर खानाचे वकील कसे होतील? शिवरायांच्या विश्वासातील
मोठ्या पदावरील अधिकाऱ्याला आपला वकील म्हणून नेमल्या एवढा आणि त्या सुप्रसिद्ध भेटीच्या वेळी त्यांच्या हातात आपली तलवार देण्या इतका अफजल खान मूर्ख होता का? दुसरा प्रश्न, वाई परगण्यातील खानाचा नोकर कृष्णाजी भास्कर याला शिवराय त्यांच्या स्वराज्याच्या मुलखातील मावळातील एक वाद थांबवण्याची आज्ञा कसे देतील? काही संबंध तरी आहे का खानाच्या हाताखालच्या या हवालदाराचा मावळ प्रांतातील भानगडीमध्ये पडण्याचा? आता या प्रश्नांच्या उत्तरामधून हा सर्व प्रकार स्पष्टच होऊन जातो. आता शेवटच्या मुद्द्यांच्याकडे वळूया. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याला गद्दार म्हणणे बरोबर की चूक? गद्दार कुणाला म्हणतात तर आपल्या धन्याशी बेईमानी करून शत्रूला सामील होऊन धन्याचे उपकार विसरून धन्याचाच नाश करायला जो प्रवृत्त होतो आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करतो तो गद्दार असतो. शिवरायांनी मारलेला कृष्णाजी भास्कर शिवरायांच्या स्वराज्याचा सेवक किंवा चाकर नव्हता. तो खानाचा नोकर होता. तो मरेपर्यंत खानाशी एकनिष्ठ राहिला. खानाने रचलेला कट त्याने इमानदारीने अंमलात आणायचा प्रयत्न केला. खानाचा शत्रू तो आपला शत्रू या निष्ठेने त्याने शिवरायांना मारण्यासाठी तलवारीचा वार केला. शिवराय त्याच्या धन्याचे म्हणजे खानाचे शत्रू होते आणि यामुळे शिवरायांना मारणे हे तो त्याचे कर्तव्य समजत होता. त्यामुळे कृष्णाजी भास्कराला गद्दार म्हणता येत नाही. शिवरायांनी त्याला ठार केले कारण तो शिवरायांच्या जीवावर उठलेला शत्रू होता. जीवावर उठलेला कुठलाही शत्रू त्याने आपल्याला मारण्याआधीच आपणच त्याला ठार करायचे असते. आता या गद्दारीच्या प्रकरणात कृष्णाजी भास्कराच्या जातीचा संबंध कुठे येतो? या कृष्णाजी भास्कराच्या जागी त्यावेळी इतर कोणत्याही जातीची व्यक्ती असती तर त्याला देखील शिवरायांनी ठारच मारले असते. अफजल खानाच्या अंगरक्षकात 8 मुस्लिम होते. तसेच पिलाजी मोहिते व शंकराजी मोहिते हे 2 मराठे देखील होते. त्यांना सुद्धा शिवसैन्याने यावेळी ठार केले होते. शहाजी राजांचा चुलत भाऊ मंबाजी भोसले जो अफजल खानाच्या सैन्याकडून लढत होता तो देखील यावेळच्या लढाईत मराठ्यांनी ठार मारला. खान आणि कृष्णाजी भास्करासह हे सर्वजण शिवरायांच्या प्राणावर उठलेले मराठ्यांच्या स्वराज्याचे शत्रू असल्यानेच ते मारले गेले. आता या सर्वांना गद्दार म्हणता येईल का? जसे खानाच्या सैन्यातील या सर्वांना गद्दार म्हणता येत नाही तसेच कृष्णाजी भास्कराला देखील गद्दार म्हणता येत नाही. त्या काळी सर्व सत्तांच्या पदरी विविध जाती धर्माचे लोक असत. त्यांचा सत्ताधीश ठरवेल त्याच्या विरुद्ध इमानदारीने अगदी प्राण जाईपर्यंत लढणे हाच तर त्यांच्या चाकरीचा मूळ गाभा होता. ते त्यांचे अपरिहार्य आणि अटळ असे प्रथम कर्तव्य होते. खरे तर हा विषय इथे संपायला पाहिजे होता. तसा तो पूर्वी संपला देखील होता. पण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात फोपावलेल्या जातीयवादी विचारसरणीमुळे या शिवकालीन घटनेकडे सध्याच्या जातीयवादी विचारांच्या चष्म्यातून पाहिले जाऊ लागले आहे. त्यातून स्वतःच्या सोयीप्रमाणे निराळेच अर्थ देखील काढले जाऊ लागले आहेत. कृष्णाजी भास्कराच्या या प्रकरणाकडे जातीयवादी दृष्टिकोनातून बघणाऱ्यांच्या 2 बाजू आपल्याला स्पष्ट दिसतात. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याची ब्राह्मण जात हेच या दोन्ही बाजूंचे मुख्य टार्गेट असते, लक्ष असते आणि मुख्य मुद्दा देखील असतो. कृष्णाजी भास्कराने म्हणजे एका ब्राह्मणाने शिवरायांच्यावर वार केला म्हणून संपूर्ण ब्राह्मण जात ही शिवरायांची आणि स्वराज्याची वैरी ठरवायचा एका बाजूचा प्रयत्न असतो. ब्राह्मण जातीचा द्वेष करताना ही बाजू एक महत्वाची बाब बाजूला ठेवते. ही महत्वाची बाब म्हणजे स्वराज्याच्या अष्टप्रधान मंडळात 8 पैकी 7 मंत्री हे ब्राह्मण होते. स्वराज्याच्या सुरुवातीपासून मुलकी आणि प्रशासकीय कामात ब्राह्मण समाज मोठ्या प्रमाणात कारकून व अधिकारी पदावर काम करत होता. खुद्द शिवरायांच्या कारकिर्दीत स्वराज्यासाठी लढताना रणांगणावर आपले प्राण खर्चलेल्या, धारातीर्थी पडलेल्या 6 ब्राह्मणवीरांची शौर्यगाथा आपल्या याच चॅनेलवर आहे आणि ती पण पुराव्यासह आहे. मग ब्राह्मण ही जात स्वराज्याची शत्रू कशी? तेव्हा 1-2 व्यक्तींच्यावरून संपूर्ण जात वाईट किंवा स्वराज्याची शत्रू ठरत नसते. पण जर कुणी तसेच मानले तर मग यातून कोणतीच जात सुटणार नाही हे पण नक्की आहे. कृष्णाजी भास्कराने ब्राह्मण असण्याचा आणि वकिलीच्या मुखवट्याचा अत्यंत खालच्या पातळीचा असा गैरफायदा घेऊन शिवरायांच्यावर अनपेक्षितपणे वार केला. ही घटना फक्त कृष्णाजी भास्कराचेच तोंड काळे करते. त्यामुळे संपूर्ण ब्राह्मण जातीचे आणि त्यासोबतच सर्व जातीतील वकिलांचे सुद्धा तोंड काळे होत नसते. आणि हाच महत्वाचा मुद्दा दोन्ही बाजूचे समर्थक साफ विसरलेले दिसतात. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो हे शिवरायांचे त्यांच्या पत्रातील प्रसिद्ध वाक्य 1675 सालचे आहे. त्यावेळी सांगितलेले काम खोळंबून पाडण्याची हरामखोरी करणाऱ्या
एका ब्राह्मण सुभेदाराला शिवरायांनी या शब्दात खडसावलेले आहे. हरामखोरी हा शब्द त्या पत्रातच आहे. पण गुन्हेगार आणि शत्रू हा ब्राह्मण असला तरी त्याचा कसलाही मुलाहिजा न बाळगता त्याचे पारिपत्य करायची सुरुवात मात्र शिवरायांनी 1659 सालीच कृष्णाजी भास्कराला ठार मारून केलेली होती. 1671 साली स्वराज्यात बापूजी नलावडा या मराठ्याने ब्राह्मण सबनीसाशी वाद घालून त्याच्यावर तलवारीचा वार केला आणि अखेर आपल्याच पोटात सुरी मारून घेऊन त्या मराठ्याने जीव दिला. ही घटना कळल्यावर शिवराय त्यांच्या पत्रात लिहितात, मराठा होऊन ब्राह्मणावरही तलवार केली, याचा नतीजा तोच पावला. याचप्रमाणे वकील असूनही तटस्थ राहण्याचे सोडून कृष्णाजी भास्कराने शस्त्र हाती घेऊन उघड शत्रुत्व दाखवून शिवरायांच्यावर वार केला. त्याचा बरोबर नतीजा शिवरायांनी त्याला त्या क्षणीच पोचवला. शेवटी थोडक्यात या प्रकरणाचा सारांश पाहूया. कृष्णाजी भास्कर हा ब्राह्मण होता. तो खानाचा नोकर होता. त्याने भेटीच्या वेळी शिवरायांच्यावर तलवारीचा वार करताच शिवरायांनी त्याला पट्ट्याच्या वाराने ठार केले. ही आहे मूळ घडलेली घटना. प्रतापगडाच्या घटनेवेळी जे दुसरे कृष्णाजी भास्कर होते ते शिवरायांच्या स्वराज्यात मावळ प्रांताचे सुभेदार होते. या कृष्णाजी भास्करांची पत्रे दाखवून खानाचा वकील कृष्णाजी भास्कर याला शिवरायांनी मारलेच नव्हते व हाच कृष्णाजी भास्कर नंतर स्वराज्यात सुभेदार झाला, हे म्हणणे पूर्णपणे खोटे आहे. शिवरायांनी कृष्णाजी भास्कराला मारले ते केवळ तो ब्राह्मण होता म्हणून मारलेले नव्हते, तर तो जीवावर उठलेला शत्रू होता म्हणून मारले होते. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हा गद्दार नव्हता, तो खानाशी स्वामिनिष्ठ राहिला. हा खानाचा ब्राह्मण वकील शिवरायांना ठार मारण्याच्या कटात पहिल्यापासून सहभागी असलेला, ब्राह्मण जातीचा उपयोग स्वतःच्या रक्षणासाठी होईल असे मानणारा आणि वकिलीच्या मुखोट्याखाली लपलेला एक घातकी मारेकरी होता. यासाठीच खानाने या कृष्णाजी भास्कराला आपला वकील केले होते. खानाचा ब्राह्मण वकील कृष्णाजी भास्कर याची सविस्तर माहिती देणारा आणि हे प्रकरण उलगडून सांगणारा हा व्हिडिओ इथे संपला. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच तुम्हा सर्वांच्या कमेंट्सची प्रतीक्षा आहेच. मात्र कमेंट करताना भाषा जातीयवादी, असभ्य आणि विकृत नसावी ही अपेक्षा आहे. शंका आणि प्रश्न जरूर विचारा. तुमची यावर वेगळी मते असतील तर ती पुराव्यासह जरूर मांडा. यातील माहिती आवडली असेल, नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. व्हिडिओ लाईक करून तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.